नमस्कार सर्व मित्रांना, आपल्या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांना आज आपण एक फ्रेश क्वेश्चन देणार आहोत आणि तो टेटमध्ये 100% येणार अशा स्वरूपाचा आहे. नैसर्गिक संख्या असतील किंवा संख्यांच्या बाबतीमध्ये प्रकार असतील, या सर्व गोष्टी आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत. 5 ते 10 मिनिटाचे व्हिडिओ आहेत. ते गणित आपण पाहून नक्कीच चालल्या जा. तसंच या ठिकाणी परिसर अभ्यासाशी संबंधित किंवा मराठी ग्रामरशी संबंधित डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेट नावाची प्लेलिस्ट आहे. त्यावरती आपण जाऊन सर्व मानसशास्त्रांसहित व्हिडिओ त्या ठिकाणी आपण पाहू शकता. आणि लवकरच आपण आपल्या चॅनलद्वारे एक गेस पेपर असतो किंवा संभाव्य प्रश्नपत्रिका असते, अशा स्वरूपाच्या 5 प्रश्नपत्रिकांचे सेट या ठिकाणी उपलब्ध करणार आहोत. ज्यांना ते हवे असतील त्यांनी कमेंटमध्ये मेन्शन करू शकता. ठीक आहे. तर आता या ठिकाणी बघा, आपण 5 नैसर्गिक संख्यांची बेरीज अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला आलेला असतो की 5 नैसर्गिक संख्यांची बेरीज ही 105 आहे. किती आहे? 105 आहे. तर त्या ठिकाणी त्या संख्या कोणत्या? ठीक आहे. आता हे 105 आपण चेंज पण करू शकतो आपल्या गणिताच्या उदाहरणानुसार. तर बघा, यामध्ये सर्वात पहिली गोष्ट महत्त्वाची असते की पहिली, आता 5 नैसर्गिक म्हणतोय ते बरोबर आहे. 5 नैसर्गिक संख्यांची बेरीज. ओके, 5 नैसर्गिक संख्यांची बेरीज. आता या ठिकाणी बेरीज आहे, 5 नैसर्गिक संख्या आहेत. मग यामधल्या या संख्या तर आपल्याला माहीत नाहीत. मग काय करायचं? तर या ठिकाणी बघा, पहिली संख्या अगदी बेसिक पासून सांगतोय, पहिली संख्या त्या ठिकाणी मानायची आहे आपल्याला x. ओके, आता ही x मांडली तर मग दुसरी कुठली येईल बरं? दुसरी येईल x अधिक 1. का? कारण 5 नैसर्गिक क्रमवार हा शब्द या ठिकाणी महत्त्वाचा आहे. क्रमवार. मग क्रमवार म्हटलं की या ठिकाणी क्रमामध्ये पुढची संख्या x अधिक 1 येईल, याच्या पुढची x अधिक 2 येईल, याच्या पुढची x अधिक 3 येईल आणि याच्या पुढची x अधिक 4 येईल. तर या ठिकाणी आपण या संख्या पाहिल्या. बघा, पहिली x आली तर दुसरी x अधिक 1 येईल, ही दुसरी राहील, ही तिसरी राहील, ही चौथी राहील आणि ही पाचवी राहील. किती दिलेल्या आहेत? 5 नैसर्गिक संख्या दिलेल्या आहेत. तर x अधिक या सगळ्यांची काय करायची आहे आपल्याला? आता बेरीज करायची आहे. बघा, पहिली संख्या, दुसरी संख्या, तिसरी संख्या, चौथी संख्या आणि या ठिकाणी पाचवी संख्या, यांची बेरीज आहे 105. ठीक आहे. आता या ठिकाणी 105च्या ऐवजी आपण या ठिकाणी काय करूया? 110 घेऊया. का? कारण हे तुम्हाला सांगतो मी, समजेल लगेच. ठीक आहे. कारण हे गणित कसं सोडवायचं हे या ठिकाणी मी सांगतोय. पॉईंट्समध्ये आपल्याला या ठिकाणी उत्तर आलं असतं, पण आपण हे आता चेंज करून घेतलेलं आहे थोडंसं. बघा, या ठिकाणी x x x x आणि x किती वेळा आहे? 1 2 3 4 आणि 5 वेळा आहे. मग हे किती झाले? 5x. आणि हे 1 3 3 आणि 3 6 6 आणि 4 10 बरोबर 110. 105ही ठेवलं असतं तरी काय अडचण नसते आली, परंतु एक 5ची कसोटी त्या ठिकाणी आपल्याला उपयोगाची होती, ही पण चालली असते. ठीक आहे. तुम्ही या ठिकाणी उदाहरणांखातीर 105 घेऊ शकता, 120 140 250 उदाहरणांसाठी तुम्ही त्या ठिकाणी ते घेऊ शकता. आता या ठिकाणी 5x बरोबर 110. आता इथं काय होत असतं माहिती आहे का? हे आहे आपलं एक चल वर्ग समीकरण. ठीक आहे. मग यामध्ये हे चल आहे, या ठिकाणी 10 ही रिअल नंबर आहे, आपला वास्तव संख्या आहे. आता ही अधिक मध्ये आहे, म्हणजे ही एक धनपूर्णांक संख्या आहे. धनपूर्णांक संख्या ज्या वेळेस आपली डावीकडून उजवीकडे जाते त्यावेळेस ती ऋण होत असते. म्हणजे या ठिकाणी 110 मधून 10 वजा होतील आणि 110 मधून 10 ज्यावेळेस वजा होतील त्यावेळेस त्या ठिकाणी किती येणार आहे उत्तर? 100. म्हणजे 5x इज इक्वल टू 100. म्हणजे 5x बरोबर 100 आलं. मग आता या ठिकाणी आता हे कसं सोडवायचं? बरोबर. आता ह्या ठिकाणी आपल्याला या चलची किंमत काढायची आहे. आता या चलची किंमत काढत असताना बघा, 5 आणि x याचा अर्थ अगोदर समजून घ्या. खूप बेसिक सांगतोय. 5x याचा अर्थ समजून घ्या. या दोघांमध्ये कोणती क्रिया असेल? तर या दोघांमध्ये 5 गुणिले x ही क्रिया या दोघांमध्ये असते. गणित काय असतं? मूलभूत क्रियांचा त्या ठिकाणी अभ्यास असतो. आता या ठिकाणी 5x म्हटलं की 5 गुणिले x बरोबर 100. आणि ज्या ठिकाणी आपण बघा, धनपूर्णांक संख्या बरोबर चिन्हाच्या उजवीकडे गेल्यावर ऋण पूर्णांक झाली, तसेच गुणाकारामध्ये असलेला जो काही संख्या आहे आपली पूर्णांक संख्या, ती बरोबर चिन्हाच्या ज्यावेळेस पलीकडे जाते, पलीकडून किंवा अलीकडून असं दोन्हीकडे जर ज्यावेळेस ती ट्रान्सफर होत असते त्यावेळेस तिचं चिन्ह बदलतं
एक्स जे आहे 100 हे 5 गुणाकारामध्ये होते ते आता 100 सोबत भागाकारामध्ये जातील मित्रांनो. आणि 100ला 5ने भागलं तर तुम्हाला माहिती आहे उत्तर किती येतंय? 20 येतंय. आता या ठिकाणी आपल्याला लक्षात काय घ्यायचंय? आता हे आलं एक्सची किंमत, एक्सची किंमत आली 20. मग या ठिकाणी आहे 20 अधिक 1 पहिली संख्या मिळाली आपल्याला 21, दुसरी संख्या मिळाली आपल्याला, तिसरी संख्या मिळाली आपल्याला 22, पुन्हा चौथी संख्या आपल्याला मिळाली किती बघा 23, पुन्हा मिळाली आपल्याला 24. म्हणजे आपल्याला या 5 नैसर्गिक संख्या किती मिळाल्या? 20 पासून 20, 21, 22, 23, 24. बघा मित्रांनो आपण या 5 संख्या शोधलेल्या आहेत. बऱ्याच जणांना असा प्रश्न आल्यावरती गोंधळल्यासारखं होतं, पण गोंधळू नका. जे काही आपले टेटचे बांधव आहेत, जे समजा या गोष्टींपासून दूर आहेत, येतं सगळ्यांना, पण जे दूर आहेत किंवा त्यांनी कधी सरावामध्ये हे घेतलंच नाही ना, कधी आता या न्यायालयाच्या निर्णयामुळे आपल्याला सामोरं जावं लागत आहे, पण काही हरकत नाही, आपले सर्व बांधव या ठिकाणी हे करतील अशी या ठिकाणी मला एक पूर्णपणे खात्री आहे. आणि अशीच गणितं आपल्याला जर पाहिजे असतील किंवा सोप्या भाषेमध्ये समजून घ्यायचे असतील तर कमेंट करा, आम्हाला सांगा कुठला टॉपिक घ्यायचा आहे, कुठल्या विषयामध्ये घ्यायचा आहे, तो सुद्धा अगदी या ठिकाणी आपण घेण्याचा प्रयत्न करूया. आणि त्यासाठी आपण हे कधीही पाहू शकता, असं काही बंधन नाही. ठीक आहे, तर हा व्हिडिओ कसा वाटला? आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी प्लेलिस्ट आहे त्यामध्ये विज्ञानाच्या काही महत्त्वाचे प्रश्न दिलेले आहेत, जे की पेपर सेकंडमध्ये ज्यांनी विज्ञान आणि गणित हे घेतलेलं आहे त्यांच्यासाठी फायदेशीर आहे. तसेच समाजशास्त्र ज्यांचं आहे त्यांच्यासाठी भूगोलाचे, इतिहासाचे त्याच प्लेलिस्टमध्ये व्हिडिओ टाकलेली सुद्धा आहेत. एव्हाना अध्यापनाचे मानसशास्त्र हे सुद्धा मी त्या ठिकाणी समजून सांगितलेलं आहे. आणि त्यासाठी जर आपल्याला मानसशास्त्राची नोट्स हवी असेल तर नक्की कमेंट करा आणि व्हॉट्सअप ग्रुप जो आहे त्या ग्रुपमध्ये सुद्धा आपण ती नोट्स शेअर करणार देखील आहोत. तर ठीक आहे, भेटा आम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. नक्कीच लाईक, सबस्क्राईब, शेअर करा आणि एन्जॉय करा, अभ्यास करा. ठीक आहे, भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.